इंद्राजी कुठे जाताय तुम्ही? हा इंद्राजी, इंद्राजी ऐका ना प्लीज प्लीज, मला घरी सोडा, मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय. मी नाही थांबू शकत इथे इंद्राजी, मी नाही थांबू शकत पहिल्या ट्रेन पर्यंत. माझ्या घरचे सगळे वाट बघत असते. मी इन्फॉर्म करू शकले नाहीये त्यांना. इथे आल्यापासून माझ्या मोबाईलला नेटवर्क नाहीये. मी काय करू? मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय इंद्राजी प्लीज. मॅडम माझ्या फोनला नेटवर्क आहे पण 5%च बॅटरी उरली आहे. तुम्ही घरी फोन करून घ्या. पण तुम्ही कळवलं का तुमच्या घरी? नाही म्हणजे माझा फोन होईपर्यंत कदाचित फोनची बॅटरी डेड होईल म्हणून म्हणते. मी ना मी केव्हाच कळवलंय माझ्या घरी. तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका. तुम्ही प्लीज तुमच्या घरी आधी फोन करा. मॅडम मी एक बाप जरी नसलो तरी एका मुलीचा भाऊ आहे, तेव्हा एका वडिलांची काळजी अगदीच कळते मला. तुम्ही प्लीज लगेच कॉल करून घ्या. थँक्यू. अहो यावेळी कुठे निघालात? कुठे म्हणजे? वाजले किती बघितलंस का? ते टिपूचे साहेब सोनटक्के, त्यांचाही फोन लागत नाहीये. पोलिसात तक्रार करायला चाललोय. पोलीस? अहो कशाला? माझी मुलगी अजून घरी आलेली नाहीये, ती कुठे आहे ते मला माहित नाहीये. अशा वेळेला काय करावं मी? कुणाची मदत घ्यावी? दीपूचा आहे का? घे. अननोन नंबर आहे. अगं हो दीपूचा असेल, घे. हॅलो हॅलो हॅलो. अरे बाबा कोण आहे? बोला ना कोणीतरी. हॅलो हॅलो. बाबा कोण बोलताय? हो बाबा काय झालं? कोणाचा फोन आहे? अहो बाबा कोण आहे? बाबा दीपू आहे. काय ग पोरी, कुठे आहेस तू? आणि तू आली का नाहीस घरी? बाबा स्पीकरवर टाक प्लीज. दीपू. हॅलो दीपू. हॅलो. आई बाबा दीदी ताई, हे बघा मी ठीक आहे, माझी नका काळजी करू. ऍक्च्युली काय झालं, रिकव्हरीला उशीर झाला आणि शेवटची ट्रेन मिस झाली आणि इथे आल्यापासून माझ्या फोनला नेटवर्कच नाहीये, त्यामुळे मी कळवू शकले नाही तुम्हाला. आय एम सॉरी. मी चुकले. आय एम सॉरी. मी लवकरात लवकर घरी येईन, आय प्रॉमिस. अगं पण तू आत्ता कुठे आहेस? स्टेशनवर की रस्त्यात? स्टेशन जवळच आहे आणि मी ठीक आहे आई. माझ्या बरोबर माझे एक कलिग आहेत. आय एम ओके. बर. दीपू तुमच्याजवळ कॅश असेल ना? हो बाबा. अरे बापरे, रात्री आणि कॅश. दीपू मला सांगते, तुझ्या सोबत जे मनुष्य आहेत ते बरे आहेत ना ग? म्हणजे आजकाल कोणावर विश्वास ठेवता नाही येत. दीपू तू काळजी घे ग. चांगलेत ते आई, तू नको टेन्शन घेऊस. मला त्या सद्गृस्तांशी बोलायचंय जरा. दे दे दे. हो बाबा एक मिनिट. इंद्राजी बाबांना बोलायचंय तुमच्याशी. हॅलो. हा हॅलो, मी दीपूचे बाबा बोलतोय. ती म्हणत होती की तुम्ही तिची काळजी घेताय, तिला सुरक्षित ठेवताय, त्याबद्दल आभार मानायला फोन केला. हो हे बघा, माझा एक विद्यार्थी आहे तिथे कर्जतला, मालशे सिद्धार्थ मालशे. त्याची काही मदत मिळते का बघतो मी त्याचा नंबर देतो तुम्हाला. तुम्ही जरा दीपू फोनची डायरेक्ट लोक. हॅलो मी देतो हा तुम्हाला नंबर, देतो तुम्हाला नंबर देतो तुम्हाला त्याचा. तिथे आण लवकर. कट. हा हा हॅलो, घ्या नंबर घ्या. बॅटरी काय म्हणाले बाबा? ऍक्च्युली ट्रेनच्या आवाजामुळे काही विशेष कळलं नाही मला, पण एका वडिलांची काळजी मात्र जाणवली. डोंट वरी मॅडम, तुमची सेफ्टी माझी जबाबदारी.
मॅडम प्लीज द्या. उद्या दे धुवून. हा हरकत नाही. मॅडम काय रे हिरो, काय करता एवढ्या रात्री पोरीला घेऊन? आणि कुठचे तुम्ही? मुंबईचे सर. मग इतक्या रात्री हनीमूनला आलात का? ए भोसले, गाडीत घाल यांना. चौकीवरती नेऊ आणि चांगलीच चौकशी करू. फोन स्विच ऑफ लागतोय दादाचा. मगाशी तर सुरू होता फोन त्याचा. निघालोय म्हणून मेसेज पण केला होता त्याने, पण आता ऑफ लागतोय फोन. अरे पण बराच वेळ झाला ना त्याला निघून. आत्ता खरं तर यायला हवा होता तो. का त्रास देतो हा मला. वाट बघणं काही संपत नाही माझं. हे होते तेव्हा त्यांची आंदोलनं, मोर्चे, त्यांचं रात्री अपरात्री येणं. एक दिवस अशीच रात्री मी त्यांची वाट बघत होते, पण ते आलेच नाही. बातमी आली फक्त यांच्यावर हल्ला झालाय. तेव्हापासून ना बाबू काका रात्री अपरात्री वाट बघायला लागली ना की जीव गुदमरतो माझा. खूप खूप नाही ते विचार येतात माझ्या डोक्यात. जीव टांगडीला लागतो माझा. वहिनी साहेब, यावेळी असं काहीही होणार नाही. रात्री बेरात्रीपर्यंत वाट पाहणं तुम्हाला नवीन नाही ना? वाट पाहणं नवीन नाहीये बाबू काका. इंद्रासाठी वाट बघणं नवीन आहे. का रडतीयस आई? का त्रास करून घेतीयस? आई नको ना रडू आई. सिद्धू असा कुठला बिझनेस करतोय तो ज्यासाठी त्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते? बोल. हो, खरंच काळजी करू नका काकू. अहो, इंद्राला हात लावायची कोणाची हिंमत नाहीये. अरे गुंड काही सांगून येणार आहेत? सांगून हल्ला करणार आहेत का ते? आणि तुला माहितीये ना आपला इंद्रा कसा आहे. अहिंसावादी आहे तो. हारेला कार्य करणार नाही तो. माहितीये ना तुला. म्हणून काळजी वाटते मला त्याची. अहो, मी म्हटलं ना त्याला काय होणार नाही, तुम्ही काळजी नका करू. हवं तर मी त्याला घेऊन येतो. थांब. कुठेही जायचं नाहीयेस तू. आधीच एका मुलाच्या काळजीने जीव टांगणीला लागलाय माझा. आता 2-2 मुलांची काळजी करण्याची ताकद नाहीये माझ्यात. कुठेही जायचं नाहीयेस तू. नाही जायचंस. काही नाही मुंबई आली.
आली आली हा चला या सावकाश. अरे बापरे, आता रिक्षा. अहो, तुमची शिट्टी म्हणजे काय रिक्षाचा ऍप आहे का? मारली शिट्टी आणि आली रिक्षा. थँक्यू. आणि ते मगाशी मी जे काही बोलले त्यासाठी सॉरी. घरी पोचलात की फोन करा. गुड नाईट. गुड नाईट. मॅडमना नीट घेऊन जा. हा इंद्रा दादा. मी आईला सांगा, मला माहिती नाही. आईकडे नाही. आई बघ ना, मला त्रास देतोय. अक्कल आहे का? दादा झोपलाय ना. काय चाललंय तुमचं? आई बघ ना, माझे हेडफोन्स घेतलेत आणि सारखा पळतोय आणि मी घ्यायला गेली तर मला देत नाहीये. हळू बोल जरा. काय आता कार्तिक, लहान आहेस का तू? हा, देऊन टाक तिचे हेडफोन्स. नाही आई, हे माझेच हेडफोन आहेत. अगे हिने माझे हेडफोन पाण्यामध्ये टाकून खराब केले, त्यामुळे मी नाही देणार आता हिला. अरे किती शुल्लक गोष्ट आहे ही. काय भांड्याच कशाला भांडतोय त्याच्यावर? नवीन आण ना. लगेच खुश झाला. थँक्यू आई. मस्ती कमी. कधी दोघं मोठे होणार आहेत कोणास ठाऊक. यार दीपू, माझा डोसा बिघडला. डोसा बिघडला. अरे बापरे, थांब मी बघते. अगं काय करूया, बघू. गाजरच टाकूया, तो दुसरा टाकूया. ताई, आवाज कमी कर ना जरा. इतक्या जोरात गाणी लावू देत ना की लोकांना वाटेल आपल्या घरी सार्वजनिक पूजा आहे. ठीक आहे. प्लेट दे ना प्लीज. दीपू, मस्त ग, गोल गोल. थँक्यू दीदी. ताई, जरा बघ ना कोण आलंय ते. दीदी जरा बघतेस का? मी बघते कोण आलंय. तरी बेल वाजते, ऐकू येत नाहीये का तुला? अगं जाऊ दे. काय अगं सोड ना तिकडे. अगं सोड ना. काय थांब जरा. दीपू, अगं किती जोरात गाणी लावली तू. कान किटले माझे. तू आधी आवाज कमी कर बघू. हो मी
मी सांगते हा ताईला सॉरी. ताई आवाज कमी करताना त्रास होतो ना. मी काय आई बाबा नाही येत वाटतं घरात. हा ते जरा बाहेर गेले. तरीच आवाज वाढलाय ना. आता आवाज कमी होईल. हो हो. मला परत येण्याची गरज नाही पडणार ना. नाही झाला. येऊ मी. हो. माझा फोन ट्राय कर ना. मिळाला पाहिजे माझा फोन. अगं रिंग वाजते, कोणी नाही उचलत आहे फोन. हॅलो देशपांडे भाई, सोनटक्के बोलतोय. हा सर बोला ना. काय आहात शहरात का रिकव्हरीची कॅश घेऊन झालात फरार? सर असं काय बोलताय. आहे ना. काय झालं? काय नाही झालं ते विचारा. तुम्ही तुमचं कर्तव्य बजावलं नाही. तुम्ही काल रिकव्हरी केली त्याची स्लिप मला पाठवली नाही. आणि हे सगळं फोन करून मला कळवलं नाही. सॉरी सर, ऍक्च्युली ना माझा ना फोन हरवलाय. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? मी तुम्हाला नवीन फोन घेऊन द्यायचा? नाही सर तसं. काय तसं नाही, फालतू कारण देऊ नका. मला स्लिप ताबडतोब हवी. मला जनरल मॅनेजर साहेबांना ती ताबडतोब पाठवायची. आणि हो, कॅश जरा जास्त आहे यावेळेस, तेव्हा जरा जपून ठेवा. आणि उद्या आल्या आल्या ताबडतोब भरणा करा. काय? येस सर. वेलकम वेलकम. पत्ता नीट सापडला ना? हो. आज जाऊया का? आत? बापरे, आत नको. का? इंद्र आजारी आहे. डॉक्टरने त्याला डिस्टर्ब करू नका असं सांगितलंय. अच्छा. पाणी नाही, तुम्ही घरी घेऊन आला असाल ना. सत्तू सर माझा फोन. फोन मी आणतो ना. थांबा ना. थांबा. मी आणतो. इंदिरा इज व्हेरी सिक. हा, त्याला डिस्टर्ब करू नका. तुम्ही इकडेच थांबा, मी फोन घेऊन येतो. हा, येऊ नका. हो. वेळायस तू 2 मिनिटात जाऊन येते. नको. अगं राहू काय सुरू आहे? असं काय? सॉरी कसले धक्के मारतोस रे? सॉरी. फोन दे ना, राहू वाट बघतोय. राहू? राहू म्हणजे कुरिअर वाला वाट बघतोय. फोन दे ना. पण फोन कशाला हवाय? अगं ओटीपी त्याच्यातच आहे ना फोन मध्ये. किती त्रास देता तुम्ही मला. धर आणते. सॉरी. धर. आता मी जाऊ? हो. नको. नको. आई आज तू कुठेच जाऊ नकोस, घरीच थांब. आज आपण आईस्क्रीम खाऊ. मला पण हवंय. तुझं फेवरेट वाला. व्हॅनिला. मी आणतो. मी पण जातो आणायला. काय चाललंय? बरं ठीक आहे, मी देसाईंकडे जात नाही. बस आज मी तुझ्या वेळेपणात सामील होते. येस. काय येस काय? आईस्क्रीम कोण आणायला जाणार? हो, मी जातोय आईस्क्रीम आणायला, पण त्याच्या आधी मला अर्धा कप चहा हवाय. मला 1 कप. सत्तू. हा, जा ना. कुठे? अरे काय कॉम्बिनेशन आहे चहा आणि आईस्क्रीम. आई प्लीज. छोड तू मला. देते लाड पुरवून घे माझ्याकडे. आणते. तुमचा फोन. सत्तू ब्रिंगिंग.
थँक्यू सो मच सत्तू सर, खूप मोठं काम केलं तुम्ही माझं. इट इज ओके, इट इज ओके. सत्तू डुईंग ड्युटी. सत्तू सर, इंद्राजींची तब्येत खूप खराब आहे का हो? कसे आहेत ते? आता त्याच्यावरच भरोसा. बघूया. काय इतके सिरियस आहेत? अहो पण अचानक काय झालं? तेच तर कळत नाहीये ना. देवा काळजी. नाही म्हणजे आम्ही प्रार्थना करतोय. प्लीज तुम्ही पण प्रार्थना करा. मला बघायचं आहे ना, मला भेटायचं आहे ना. हो. नको. हो. नो नो. इंद्रा इज स्लीपिंग. डॉक्टर से नो डिस्टर्ब. आता मीच तुम्हाला कळवेन जी काही बातमी असेल ती. बातमी? कम कम नाहीतर रिक्षा गो. सत्तू सर प्लीज कम 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 प्लीज कम 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 कम. नाव रिक्षा कम. वेट वेट. दिस इज इंदिरा स्टाईल. नाव सत्तू स्टाईल. अरे वा, हे काय शिरा? आज काय विशेष? काय कुणीतरी आईचा शब्द पाळला, तिच्यासाठी घरी थांबलं, म्हणून आईला बरं वाटलं. म्हणून तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा गोड शिरा केलाय. दे. आधी माझ्या हात नाही खास, मग आता खा. मस्त. बसून खा. छान. काकू. आणते. वा इंद्रा वा. आईचा शब्द पाळला, तिचा मान राखलास, पण बँकवालीला दुखवलंस यार. कसल्या काम गोष्टी चालल्या? काय नाही काकू, आमचं नेहमीच बँकवालीच्या गोष्टी. काय हे बँकवालीचं काय प्रकरण आहे? त्याच्याकडे काय बघतोयस तू? कोण म्हणाला? तू म्हणालायस. सांगणार आहेस का काय प्रकरण आहे? बरोबर ओळखलंस आई, अगदी बरोबर ओळखलंस. प्रकरण आहे हे आपल्या सत्तूच. सत्तू? त्याचं काय आहे आई, बँकेमध्ये एक बाई आहेत, टिफिन देतात. टिफिन मध्ये मोस्टली त्या शिराच देतात. नाही, उत्तम बनवतात शिरा. थोडी साखर असते त्याच्यात जास्त, पण हा आपला सत्तू स्वतःच्या टिफिन मधला शिरा खातो, बाकी सगळ्यांच्या टिफिन मधलाही शिरा फस्त करतो. मला त्यांच्या हातचा शिरा जरा जास्तच आवडतो. हो का? जा ना मग त्यांच्याच हातचा शिरा खा. नाही म्हणजे तुमचा जास्त आवडतो, त्यांचा कमी आवडतो. मस्के लावू नकोस आता. खा गपचूप. मुक्ता, ए मुक्ता, इकडे. काय शिकवणी नाही आज? नाही, सर गावाला गेल्यात ना, 4 दिवसांनी येणार आहेत, तवर सुट्टी. सुट्टी? मग काय होमवर्क नाही दिला सरांनी? नाही. शक्यच नाही. थांब, सरांना फोन करून विचारतो. नाही नाही नको, थोडा होमवर्क दिलाय. बघितलंस, खोटं बोललं की अशी मान खाली घालावी लागते. आई मी खोटं नाही बोलले, मी होमवर्क करणारच होते ना, पण हा दादू सतत माझ्या अभ्यासाच्या मागे असतो, म्हणून मी असं सांगितलं. आता तू लेक्चर नको देवा,
लेक्चर देत नाहीये मी, खरं ते सांगतेय. खोटं बोललं की मान खाली घालावी लागते. झाली तुझी कटकट सुरू. कटकट नाही करते मी. करा, अजून लाड करा. लाड करताय. इंद्रा, ऐकलंस ना आई काय बोलली ते? खोटं बोलू नये. मी काय म्हणतो, सांगून टाक ना आईला आपल्या धंद्याबद्दल. अरे किती वेळ लपवणार आहेस? सांगणार. त्याचं काय ना सत्तू, सत्य सांगण्याची पण एक वेळ यावी लागते. जर चुकीच्या वेळी ते सांगितलं ना तर भयानक शिक्षा होऊ शकते. चल, आज त्या बँकवालीला आधी सॉरी म्हणायचंय मला. चल. काय झालं? अरे काय झालं? काय झालं? असं कसा रे तू? कितीदा सांगितलं उठायच्या आधी खुर्ची मागे घे म्हणून. बेंधळा आहे नुसता एक नंबरचा. लागला ना आता? शांत बस आता, हलायचं नाही येथून अजिबात. धडपड्या. तर मी आत येऊ? अहो सोनटक्की, ऐकलत का? नाही. अहो तुम्ही सकाळपासून भेटलात कुठे? ऐकवा. हो, आपल्या समोरच्या हॉटेलवाल्याला काल पोलीस पकडून घेऊन गेले म्हणे. अरे बापरे, काय भेसळ बिसळ केली काय कशात? काहीतरी बाईचं प्रकरण होतं म्हणे. अरे वा. हा? अरे रे, असं म्हणायचं होतं मला. हा. अरे अरे, पण आता माझ्या जेवणाची सोय काय दुपारच्या? अहो सर, मी आणेन की डबा तुमच्यासाठी. डॉली अगदी आनंदाने देईल तुमच्यासाठी डबा. डॉली? बस. बसा ना. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आम्ही एसपी बँकेतून आलोय रिकव्हरीसाठी. महाडिक साहेब आहेत का? तुमचे हप्ते थकलेत. अहो गेले 2 महिने त्यांना मी सांगते हप्ते भरा पण ऐकतच नाहीत. बोलवा त्यांना, आम्ही सांगतो. हो पण ते घरात नाहीयेत. कुठे गेले? आता तुम्हाला काय सांगू, 2-2, 3-3 दिवस ते गायब असतात. कुठे जातात, काय करतात, काही सांगत नाहीत. खरंच? अहो मी कशाला खोटं बोलू, खरं तेच सांगते. ठीक आहे, आम्ही येऊन गेलो सांगा त्यांना. हो सांगते. अहो जरा बसा ना, मी चहा ठेवते. नाही नको. हो. अहो बसा, होईल चहा लगेच. आलेच मी. सगळेच खोटं बोलतात असं वाटतं का तुम्हाला? सगळेच खोटं बोलतात असं वाटतं का तुम्हाला? त्याचं काय ना मॅडम, आपण मौसम ओळखून असतो. आणि तसंही आपलं मॅटर आपल्यातच ठेवा ना मॅडम. नाही, ही कामाची जागा आहे, इथे काम आहे. माहितीये मला. म्हणूनच तुम्हाला म्हटलं की तुम्हाला तुमच्यासारखेच वाटतात का सगळे खोटारडे? त्यासाठी मी सॉरी म्हणतोय. सॉरी. पण आता काय करणार, सॉरीने खोटं खरं होत नाही ना. सत्तू पकडायला.
ए महाडिक, आता पैसे देतोयस की देऊ? देतो पैसे देतो. सत्तू त्याच्या बरोबर जाऊन कॅश घेऊन रिसिप्ट फाड. हा पण महाडिक आता कोणतं नाटक नाही हं? नाटक नाही. चल जा. चल 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 चल. इंद्रजी काय झालं हं? खूप दुखतंय का? त्रास होतोय का तुम्हाला? हा नाही मॅडम, नस चढली वाटतं, हात मुरगळला. आय एम सॉरी. हे सगळं ना माझ्यामुळे झालं. ह्यावेळी मी माणसं ओळखायला चूक केली. आय एम रिअली सॉरी. ह्यावेळी मॅडम आपण जरी खरे असलो ना तरी जग खोटं आहे की नाही हे तपासून बघायचं असतं. कुठे दुखतंय? इथे. मॅडम, काल जरी मी तुमच्याशी खोटं बोललो असलो तरी मी खोटारडा नाही. आणि यापुढे आय प्रॉमिस मॅडम, मी तुमच्याशी कधीच खोटं बोलणार नाही. वसुलीची शपथ.